नमस्कार. अपर्णा इकडे भक्ती किचन ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक अतिशय सोपा, मऊ, स्पॉन्जी आणि टेस्टी नाश्ता घेऊन आलेली आहे. सर्वप्रथम मी 2 वाट्या तांदूळ छान धुवून घेतले आणि 1 तास पाण्यात भिजत ठेवले. 1 तासानंतर तांदळातील पाणी काढून ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले. त्यामध्ये 1 वाटी रवा आणि 1 वाटी दही घातले आणि हे सर्व मिश्रण छान बारीक ग्राइंड करून घेतले. पिठाची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे झाली पाहिजे. यानंतर एका छोट्या फोडणीच्या भांड्यामध्ये मी थोडे तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून फोडणी त्याची खमंग तयार केली. ही खमंग फोडणी बॅटरमध्ये घालायची आहे आणि एका छोट्या ताटामध्ये मी तेल लावून घेतलेले आहे. यानंतर आपल्या बॅटरमध्ये 1 चमचा सोडा किंवा 1 पॅकेट मी इनो घातलेले आहे. थोडंसं पाणी घालून लगेच हलके मिसळायचं आहे. बॅटर छान फुलून आलेलं आहे पहा. आणि मी चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे. आता हे तयार बॅटर तेल लावलेल्या ताटामध्ये मी ओतलेलं आहे. हे करण्याच्या अगोदरच मी गॅसवर एका मोठ्या भांड्यात असं पसरट भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे. त्यामध्ये स्टँड ठेवून झाकण लावून छान वाफ तयार करून घेतलेली आहे आणि लगेचच ते गरम वाफेच्या भांड्यात ते ठेवलेलं आहे. झाकण लावून साधारण 12-13 मिनटं वाफेवर शिजू द्यायचं आहे. साधारण 12-13 मिनटांनी झाकण काढून शिजलं आहे की नाही हे पाहण्यासाठी मी एका फॉर्कचा उपयोग केलेला आहे. फॉर्क त्याच्यामध्ये टोचून बघायचं आहे. जर त्याला पीठ चिटकलं नाही तर आपला नाश्ता परफेक्ट शिजलेला आहे. म्हणजे आता आपलं फॉर्कमध्ये ते पीठ चिटकलं नाही आहे म्हणजे आपला नाश्ता परफेक्ट झालेला आहे. थोडं थंड झाल्यावर सुरीला थोडं तेल लावून छान चौकोनी वड्या मी कापलेल्या आहेत. उरलेल्या बॅटरपासून आपण इडल्या देखील करू शकतो. पहा, उरलेल्या बॅटरपासून इडल्या देखील मी केलेल्या आहेत, जे प्लेटला अजून एकदम ॲट्रॅक्टिव्ह बनवतात. आता शेवटी पुन्हा एकदा फोडणीच्या भांड्यामध्ये तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला मोहरी, जिरे, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घेतलेल्या आहेत. कढीपत्ता. हा नाश्ता फक्त चविष्ट नाही तर वाफेवर शिजवलेला असल्यामुळे हलका आणि तुलनेने हेल्दी देखील आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी हा नाश्ता पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच बघा ना किती सुंदर, मऊ आणि स्पॉन्जी दिसत आहे. हा खमंग राईस ढोकळा तुम्ही हिरवी चटणी, नारळाची चटणी, टोमॅटो सॉस किंवा कोणत्याही चटणीबरोबर तुम्ही सर्व करू शकता. जर तुम्हाला अशी सोपी, टेस्टी आणि घरगुती रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.